नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज झालं आहे आणि मोठ्या संख्येनं पर्यटक देखील या महाबळेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत. कुठून आला आहात आपण आणि काय सांगाल महाबळेश्वरच्या विषयी? तुम्ही सांगा जरा थोडं तुमच्याविषयी. काय बोलू? महाबळेश्वरला आलाय, काय सांगाल, काय फील करताय, अनुभवताय? नाही, एकदम चांगला स्थळ आहे. म्हणजे खूप पब्लिक गर्दी वगैरे आहे. वेदर पण खूप चांगला आहे आणि आमची मुलं बाळं पण खूप एन्जॉय करतात. आणि असे पर्यटक स्थळ असल्यामुळे म्हणजे बाहेर कुठे जायची गरज नाही, आपल्या महाराष्ट्रातच असल्यामुळे तर हे आपलं सौभाग्य आहे की महाराष्ट्रामध्ये अशी स्थळं आहे. दरवर्षी येता का कसं काय? ह्यावेळेचा अनुभव कसा आहे? या वर्षी तर आम्ही 2 वेळा आलो. एकदा पावसाळ्यात पण आलो आणि आता परत आलो. इथे कसं आहे, जेवणाची सुविधा पण एकदम मस्त असते, क्लायमेट वातावरण पण सुंदर आहे, पोल्युशन फ्री आहे. तर त्यामुळे आणि लहान मुलांनाही देखील भरपूर मजा येते इकडे. नक्कीच नक्कीच. 31st काय प्लॅनिंग कसं काय आहे यावेळेस इथं? 31st आम्ही रामसुखमध्ये स्टे घेतलाय, तर तिकडे आमची तिकडे ब्रिंगिंग आहे, तर तिकडे एन्जॉय करू आम्ही मुलांबरोबर. डिस्को वगैरे आहे, मॅजिक शो आहे. ओके. तर ते मुलांना तिकडे खूप मजा येणार म्हणून तिकडे आम्ही एन्जॉय करणार आहे. एक सांगा, पर्यटन पॉइंट पाहिले का तुम्ही? कसे काय पर्यटन पॉइंट इथले कसे वाटतात? पर्यटन पॉइंट आतापर्यंत नहीं देखा, नहीं अब तक नहीं देखा, बट वी आर प्लानिंग टू गो. पण इथले थंडीचा काय अनुभव? ठंडी का क्लाइमेट इज वेरी 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 प्लेजेंट, नॉट वेरी कोल्ड. मस्ट 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 विजिट इन डिसेंबर. 31st डिसेंबर. या नक्कीच. या ठिकाणी सांगायचं झालं तर 31st अनुषंगानं जे पर्यटक आलेले आहेत आणि खूप मनमुराद आनंद लुटताना या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलवडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.